नमस्कार मित्रांनो, मी पवन नागरगोजे। आज आपण भारतातील गरिबी घट जागतिक बँकेचा अहवाल पाहणार आहोत। तर वर्ल्ड बँक काय म्हणते की आपल्या इथे आता गरिबी कमी झाली आहे। वर्ल्ड बँकने पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ इंडिया असा अहवाल 2025 चा हा सादर केला आहे। वर्ल्ड बँकेची पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ इंडिया प्रसिद्ध केलेला अहवाल एप्रिल 2025 भारतातील सामाजिक आर्थिक परिस्थितीबाबत सविस्तर माहिती देतो। आपली जी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे याची माहिती देण्याचं काम हे वर्ल्ड बँकेचा गरिबी घट हा अहवाल आपल्याला सांगतोय। तर हा अहवाल काय सांगतोय, अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष काय आहेत? पहिला निष्कर्ष आहे अत्यंत दारिद्र्याची घट, डिक्लाइन इन एक्स्ट्रीम पॉवर्टी। अत्यंत गरीब म्हणजे दररोज $2.15 म्हणजे जवळपास 190 रुपये, 180.65 असं काहीतरी आहे, 190 रुपये आपल्या इंडियन करन्सीमध्ये। $2.15 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना अत्यंत गरीब मानले जाते। किती? 2.15 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना। मोजण्याचे मानक पातळी आहे त्यांची कोणती? आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा। आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेचा निकष काय? तर $2.15 पेक्षा कमी उत्पन्न असलेले हे गरीब मानले जातात, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत। मग असे किती जण आहेत? तर 2.3% एवढे गरीब आहेत असं अहवालाचं म्हणणं आहे, वर्ल्ड बँकच्या अहवालाचं म्हणणं आहे। दुसरा आहे कमी मध्यम उत्पन्न वर्गातील दारिद्र्य रेषा, याचा आहे $3.65 प्रति दिवस। याचा 321 रुपये, किती? 321 रुपये, 321 रुपयाच्या पॉइंटमध्ये काय जातं? 321 रुपये कमी मध्यम उत्पन्न वर्गातील दारिद्र्य रेषा। 28.1%, 28.1% दारिद्र्य रेषा आहे याची। जर ह्या निकषाने आपण जर मोजली गरिबी तर किती आहे? 28.1%। तिसरा कोणता आहे? बहुआयामी दारिद्र्य रेषा, याच्यामध्ये 15.5% दारिद्र्य आहे। किती? 15.5% दारिद्र्य। ठीक। प्रमाण 2011 आणि 12 मध्ये 16.2% होते। दारिद्र्य किती होते? 2011 आणि 12 ला 16.2% दारिद्र्य होते। 2022-23 2.3% पर्यंत घटले। किती? 2.3% पर्यंत घटले, म्हणजे सुमारे 171 दशलक्ष, 17.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखालील अवस्थेतून बाहेर आले। 17.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर आलेले आहेत असं वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे। ग्रामीण दारिद्र्य आता सध्या किती? तर 18.4% वरून 2.8% पर्यंत घटलंय असं म्हणणं आहे त्यांचं। शहरी दारिद्र्य 10.7% वरून 1.1% पर्यंत घटलंय असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे आता फक्त ग्रामीण दारिद्र्य 2.8% आणि शहरी दारिद्र्य हे 1.1% एवढंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। बर, मग खालच्या मध्यम उत्पन्न वर्गासाठी नवीन दारिद्र्य मापदंड काय सांगितले त्यांनी? तर निकष वर्ल्ड बँकेने $3.65 प्रति दिवस PPP अनुसार पर्चेसिंग पॉवर अनुसार आधारित एक विस्तृत दारिद्र्य रेषा प्रस्तावित केली आहे। म्हणजे आपली विकत घ्यायची वस्तू ही प्रत्येक व्यक्तीची किती आहे याच्यानुसार $3.65 प्रति दिवस 321 रुपये आधारित एक विस्तृत दारिद्र्य रेषा प्रस्तावित केली आहे। त्यानुसार भारतात 61.8% लोकसंख्येमध्ये 28.1% पर्यंत दारिद्र्य घटले, म्हणजे 378 दशलक्ष 37.8 कोटी लोकांना दारिद्र्यापासून सुटका मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे, असं ह्या अहवालाचं म्हणणं आहे। किती? 61.8% पासून ते 28.1% पर्यंत दारिद्र्य रेषा घटली असं ह्या अहवालाचं म्हणणं आहे। 37.8 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर आणलं हे असं वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे। ग्रामीण दारिद्र्य
69% 32.5% पर्यंत घटले. शहरी दारिद्र्य 43.5% 17.2% पर्यंत घटलेले आहे. हे कोणतं? खालच्या मध्यम उत्पन्न वर्गासाठी नवीन दारिद्र्य मापदंड याच्यामध्ये आलं. अजून काय म्हणलंय ह्या अहवालाने? अजून काय म्हणलंय? प्रादेशिक योगदान रिजनल कॉन्ट्रीब्युशन्स काय? तर आता उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या 5 राज्यांमध्ये 2011-12 मध्ये देशातील 65% अत्यंत गरीब लोकसंख्या होती आणि 2022-23 मध्ये झालेल्या एकूण दारिद्र्य घटीत 2/3 वाटा या राज्यांचा आहे. म्हणजे एकूण दारिद्र्य घटीत, एकूण दारिद्र्य कमी झालेल्या मध्ये ह्या राज्यांचा कोणते? यूपी, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांचा वाटा आहे. किती टक्के? 2.3 या राज्यांमधून कमी झालेला आहे दारिद्र्य. विषमतेत घट झालाय. विषमतेत घट काय? तर गिनी इंडेक्सनुसार, गिनी इंडेक्स काय? स्वरूप आधारित 28.8 वरून 25.5 पर्यंत सुधारला आहे. म्हणजे अर्थविषमता थोडी घट झाली आहे. अर्थविषमता म्हणजे काही लोकांकडे जास्त उत्पन्न, काही लोकांचे कमी उत्पन्न, सगळ्यात वरच्या लोकांकडे खूप जास्त उत्पन्न, खालच्या लोकांकडे काहीच उत्पन्न नाही, महिलांकडे उत्पन्न, पुरुषांकडे त्याच्याहून खूप जास्त उत्पन्न, हे जे परिणाम आहेत हे सुद्धा याच्यामध्ये घट झालेली आहे. मात्र उच्च उत्पन्न विषमतेत अधिक आहे. आता उच्च उत्पन्न विषमता म्हणजे काय? तर वरच्या वर्गाचा, जे की खूप श्रीमंत आहेत 10% लोक, त्यांच्या उत्पन्नामध्ये खालच्या 10% लोकांच्या 13 पट अधिक आहे. त्यांचं उत्पन्न 13 पट अधिक आहे. हे विषमता कमी होणारी नाही. वरच्या लोकांकडे उत्पन्न वाढतच जाईल आणि गरिबांकडे उत्पन्न कमीच होत जाणार आहे पुढच्या काळामध्ये, जर आपण काही स्किल हे आपल्यामध्ये डेव्हलप केल्या नाहीत तर. आपल्यामध्ये स्किल असणं खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. रोजगार वाढ काय? आता रोजगार वाढ ही 2021-22 पासून रोजगार दर कामकाज योग्य वयाच्या लोकसंख्येपेक्षा वेगाने वाढला आहे. आता 2021-22 कोरोना नंतरचा पिरियड, रोजगार वाढलेला दिसतोच. रोजगार वाढलेला दिसणारच ना, कारण आधी काहीच नव्हता तिथे, कोरोनाच्या पिरियडमध्ये काहीच नव्हता. आता इथून पुढचा जो अहवाल येईल त्याच्यामध्ये खरंच आपल्याला किती बेरोजगारी कमी झाली हे कळेल. विशेषतः काय? महिलांमध्ये रोजगार दर वाढला आहे. महिलांमध्ये रोजगार दर वाढला आहे. जर आता महिलांमध्ये रोजगार दर वाढवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक गावोगावी हे कुटीर उद्योग किंवा महिलांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काही आपल्याला योजना ज्या सरकारनं राबवलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला गावांमध्ये शिफ्ट कराव्या लागतील. प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला ह्या योजनांची माहिती असायला हवी. जर ही माहिती नसेल तर कोणतीही महिला ही पुरुषापेक्षा जास्त पैसा कमवू शकणार नाही गावाकडच्या, स्पेशली गावाकडच्या. आज आपण हे जे विषमता आहे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये, जे उत्पन्न पुरुषांचं जास्त असतं, महिलांचं कमी असतं, ही विषमता फक्त याच्यामुळे पाहतो कारण हे आज पण आपली पुरुष सत्ताक, पितृसत्ताक म्हणतो आपण, पितृसत्ताक ही पद्धत आहे. शहरी रोजगार दर आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत 6.6% पर्यंत खाली आला. तो 2017-18 मध्ये सर्वात कमी होता. काय? शहरी रोजगार दर आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत 6.6% पर्यंत खाली आला आणि 2017-18 मध्ये सर्वात कमी होता. अजून पुढे काय म्हणतो आपला हा वर्ल्ड बँकेचा अहवाल पहा. वर्ल्ड बँकेने अधोरेखित केलेली समस्या कोणती आहे? तर उत्पन्न व लिंग विषमता, इन्कम अँड जेंडर डिस्पॅरिटीज. 2023 आणि 24 मध्ये सर्वात 10% लोकांचे उत्पन्न खालच्या 10% लोकांच्या इथं 13 पट अधिक आहे. हे तर सांगितलंच. लिंग विषमता कायम आहे. 234 दशलक्ष 23.4 कोटी महिलांनी पुरुष कामगारांप्रमाणे काम केले असते तर महिलांची कामगिरी कमी आहे. महिलांची कामगिरी कमी आहे. आज पण पितृसत्ताक आपला समाज असल्यामुळे महिलांना काम करण्यासाठी
हे नाकारलं जातं, राईट. युवक बेरोजगारी 13.3% असून पदवीधरांमध्ये 29% आहे. किती? 29%. आता हे पदवीधरांमध्ये बेरोजगारी ही फक्त आपल्या समाजामध्ये एक शिक्षित बेरोजगार करण्याची जी ओढ लागलेली आहे ना, जोपर्यंत आपल्या समाजामध्ये एक स्किल डेव्हलप करण्याचं काम होत नाही तोपर्यंत अशीच पदवीधरांची बेरोजगारी वाढतच जाईल. आधीच्या काळामध्ये जे शिक्षित नव्हते त्यांच्यापाशी काहीतरी स्किल होती पण ते बेरोजगार नव्हते. आता डिग्री असून सुद्धा आपण बेरोजगार आहोत. याचा अर्थ काय? तर आपली शिक्षण व्यवस्था ही चांगली नाही. जर आपली शिक्षण व्यवस्था ही स्किल बेस झाली तर आपल्या बेरोजगारीमध्ये, पदवीधरांच्या बेरोजगारीमध्ये हा घट नक्कीच होईल. पुढे शहरी ग्रामीण दरी, अर्बन रुरल डिवाइड 2011-12 मध्ये ही दरी 84% होती. किती? 84% होती. तर 2023-24 पर्यंत 70% झाली आहे. किती? 70% झाली आहे. तरीही ही दरी समस्या निर्माण करत आहे. आता शहरी ग्रामीण दरी, शहरापेक्षा ग्रामीण विभागामध्ये राहायला खरंच खूप मज्जा येते. आता शहरामध्ये आपण जातो, खूप चमचमाट असतो, जिकडे बघेल तिकडे गाड्या, जिकडे बघेल तिकडे बिल्डिंग्स, पण गावाकडच्यासारखं वातावरण आपल्याला भेटत नाही. जे लोक शहराकडे विस्थापन करतायत, जे लोक शहराकडे जात आहेत, त्यांना जर थांबवायचं असेल तर हे फक्त एका माणसामुळे होऊ शकतं, ते म्हणजे सरपंच. सरपंचाने जीवाचं रान करून आपल्या गावामध्ये, स्वतःच्या गावामध्ये रोजगार निर्मितीसाठी काय पाऊल उचलता येईल हे पाहिलं पाहिजे. जर तुम्ही गावामध्येच प्रत्येक महिलेला, प्रत्येक जे पण काही शिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी जर उत्पन्नाचा एक सोर्स निर्माण करून दिला तर प्रत्येक गावातील काही ना काही लोकसंख्या ही गावातच राहण्याचा प्रयत्न करेल. का? कारण मला शहरामध्ये जाऊन मी कंपनीमध्ये 12-18 हजारावर काम करतोय, 12 ते 18 हजारावर काम करतोय आणि तेवढं तिथं रूम भाडं, बाकीचा खर्च, किराणा याच्यातच जातंय, त्यांना मागे काहीच पडत नाहीये. पण जर गावातच राहून जर त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवता आला, तेवढाच पैसा कमवता आला, त्याच्यापेक्षा थोडासा कमी जरी पैसा कमवता आला तरीसुद्धा काही जनसंख्या ही गावात राहण्याचा प्रयत्न करेल, गावातच राहील, बाहेर जाणार नाही. पण हे केव्हा होईल? जेव्हा आपल्या प्रत्येक नेत्याची ही नीतिमत्ता चांगली असेल. जर नीतिमत्ता चांगली नसेल तर काहीही होणार नाही. अशीच ग्रामीणकडून शहरी भागाकडे जाण्याची ओढ निर्माण होत जाईल आणि अशीच दरी निर्माण होत जाईल. तर याच्यामध्ये सुद्धा थोडासा घट झालाय. किती? 14% घट झालाय, 70%वर आलाय. पुन्हा दारिद्र्यात घट होण्यासाठीचे प्रमुख घटक कोणते आहेत? आता दारिद्र्यात घट होण्यासाठी प्रमुख घटक हे खर्च सर्वेक्षणाने गरिबीचे खरे चित्र समजले. आता खर्च सर्वेक्षण जे केले की आपण कोणत्या वस्तूला किती पैसे देतोय, गाड्या आहेत का आपल्याकडे, आपण हेल्थ केअरमध्ये किती पैसे हे करतोय, इन्व्हेस्ट करतोय, किती खर्च करतोय, आपण खायला काय आहे, आपल्या घरामध्ये पत्र्याचा आहे की स्लॅबचा आहे, हे सर्व काही खर्च कुठे केला जातो. ह्या सर्वेक्षणामुळे जास्त आपल्याला गरिबीचे खरे चित्र समजले आणि मोफत धान्य योजनेने उपासमार कमी झाली. आता मोफत धान्य योजना जी पण काही सरकार राबवत आहे त्याच्यामुळे हे कोरोना पिरियडमध्ये राबवण्यात आली. तर 80 कोटी लोकांना त्याचा भाग मिळाला. जो सरकारने वाटा दिला, जो सरकारने वाटले जे पण काही धान्य ते सर्वांना मिळाले. थेट आर्थिक मदतीने गरिबांच्या हातात पैसा पोहोचला. थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डीबीटी, थेट आर्थिक मदत केली. सरकारने काय केली? थेट आर्थिक मदत केली. जसं की आपली कोणती महाराष्ट्र सरकारची बहीण, राईट, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना असो किंवा शिष्यवृत्तीच असू द्या किंवा अजून कोणत्या योजना जे की डायरेक्ट बेनिफिट भेटतं, डायरेक्ट ट्रान्सफर होतात खात्यामध्ये पैसे, याच्याने सुद्धा थोडीशी गरिबीमध्ये घट आली कारण त्यांचा थोडासा महिन्याचा खर्च वाचला. पुन्हा जनधन योजना, PM किसान सारख्या योजनांतून थेट पैसे गरिबांपर्यंत पोहोचले. आता PM किसान योजना झाली, जनधन योजना झाली, याच्यामधून डायरेक्ट गरिबांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले.
त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळाली, त्यामुळे गरिबी कमी झाली. आणि ह्या सर्व ज्या योजना आहेत, जे पण काही सरकारने राबवलेलं आहे, त्यामुळे खरंच थोडीशी गरिबी कमी झाली असेल, परंतु कागदावर जेवढं दिसतं तेवढं प्रत्यक्षामध्ये काहीही खरं नसतं. कागदामध्ये ते कागदासारखंच असतं. खरी परिस्थिती ही जमिनीवर दिसते. आजही खूप लोक हे 2 टायमाच्या जेवणासाठी मरमर करतात. आजही खूप लोक हे गरिबीमध्ये आहेत, त्यांना शिक्षण भेटत नाही आहे चांगलं, त्यांना गावातच जावं लागतं, गावाच्या शाळेमध्ये जावं लागतं. पण गावाच्या शाळेमध्ये आमचे मास्तर कसे पुड्या खाऊन येतात, 5-5 तिथंच थुकतात, शिकवायच्या नावानं बोंबाबोंब. त्यांना एज्युकेट करण्याचं, त्यांच्या विरुद्ध त्यांनी जर काही वाईट कृत्य केले, शिकवत नसतील, तर त्यांच्या विरोधात जाण्याचं काम हे कुणाचं आहे? हे आपल्याच सामान्य माणसाचं आहे. आपल्या गावामध्ये जर गावाची डेव्हलपमेंट झाली तर गरिबी नक्कीच सुधरेल. गाव प्रथम, नंतर शहर. त्यासाठी हा आर्थिक अहवाल आहे, याच्यामध्ये काही आपल्याला किती गरिबी घट झाला, त्याचे निकष कोणते कोणते आहेत, परिणाम काय होईल, हे सर्व काही पाहिलं. वर्ल्ड बँकने जो अहवाल आहे, खरंच याच्यामध्ये थोडंसं काही सत्य असतं, पण शेवटी जी ग्राउंड लेवलची परिस्थिती असते ती काही कुणाशी लपलेली नाही. आजचा एवढाच विषय. यानंतरच्या व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.